मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं. जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल. मग महेंद्र दळवींनी जर मॉब केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल. या व्हिडिओचा काही अंशी जरी सत्यता आढळली तरी मी आमदारकीचा राजीनामा देईल असं ते म्हणतात. हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे. त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेली नाही, करणार पण नाही. माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला सांगण्याचा मुद्दा आहे की आत्ताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काय यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही येत, हे सगळ्या गोष्टी फॅक्टरीतून येत नाही. मग सगळे टेंडर्स, सगळं राजकारण, सगळे याचे त्याचे टक्केवारी घेणं, बदल्यामध्ये सगळ्या गोष्टी करणं, याच्यातला हा पैसा आहे. माझा मुद्दा तो आहे. मला त्या राजीनामा वगैरे हा काय मी मागितलेला नाही. मला त्याच्याशी त्या विषयाशी काही घेणं देणं पण नाही. हा व्हिडिओ तटकरेंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असा रोख सगळ्या नेत्यांचा दिला. तटकरेजण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही. एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही. व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा. तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना. तुम्ही तुमचं आहे का नाही तेवढं सांगा. नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या.